बाबासाहेब आंबेडकर बोलत आहे. आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो, पण समाजातील अन्याय व विषमता त्याला गुलाम बनवतात. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हवे असेल तर शिक्षण हे घ्यावेच लागेल. शिक्षण ते शस्त्र आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकता. मी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढलो, कारण की मला विश्वास होता सभा, स्वातंत्र्य आणि बंधुता हे प्रत्येक माणसाचे मूलभूत हक्क आहे. तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा. समाज बदलायचा असेल तर आधी तुमचे विचार बदला. अंधश्रद्धा आणि अन्याय यांचा ठामपणे नकार द्या. लक्षात ठेवा, जोपर्यंत समाजात अंधश्रद्धा आणि तोपर्यंत नाही लोकशाही अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही शिक्षण घ्या, स्वतः उभे राहा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. जय संविधान, जय भारत. किसी ने गीता तो किसी ने कुरान लिख डाला, किसी ने गीता तो किसी ने कुरान लिख डाला, जिसे स्कूल जाने से रोका गया उसने संविधान लिख डाला, संविधान लिख डाला. मेरा नाम जीनत हबीब शेख है, मैं 5वीं कक्षा में पढ़ती हूँ. आज हम लोग एक महान व्यक्ति महत्व को जानने के लिए यहाँ पर इकट्ठा हुए हैं, जिसने अस्पृश्यता को खत्म किया, जिसने बताया कि सभी धर्म ग्रंथ के ऊपर संविधान है, जिसके अस्तित्व को हम इतने सालों बाद भी नहीं भूल पाए, वो है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर. नींद अपनी खोकर जगाया हमको, नींद अपनी खोकर जगाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको. कभी मत भूलना उस महामानव को, कभी मत भूलना उस महामानव को. जमाना कहता है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जिनको, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जिनको. थँक्यू. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. मी सावित्रीची लेक, मी भीमाची लेक, मी शिवाची लेक, मी भारताचे भविष्य. नाव आहे माझं सुहाना हबीब शेख. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. आज आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत ते एका थोर व्यक्तिमत्व, महान कामे, देशाच्या राज्यघटनेत त्यांचे योगदान व समाज कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य याची माहिती याची आठवण करण्यासाठी ते एका थोर व्यक्तिमत्व. त्यांचे नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी मनुस्मृतीचे दहन केले, 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांनी फक्त दलित समाजासाठीच काम केले नाही, तर आदिवासी महिला यांनाही संविधानाच्या माध्यमातून समान हक्क मिळवून दिला. मग महिला दलित नाही, महिला आदिवासी नाही, महिला प्रत्येक समाजाच्या महिलांना अनमोल सन्मान हक्काच्या जागा दिल्या. अपनी जिंदगी में काम करो ऐसा कि पहचान बन जाए, अपनी जिंदगी में काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चले तो ऐसे कि निशान बन जाए. थँक्यू. अशी भीमरावांची शान दिले भारताचे संविधान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आदर्श व खूप प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशात मऊ या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार आणि शास्त्रज्ञ होते. त्यांना वर्गात बसू दिले नाही तरी ते मागं हटले नाही, तरी त्यांनी संविधान लिहिले. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे वडील इंडियन आर्मी सुभेदार होते. त्यांची बदली इंदोर येथे झाली. त्यानंतर 3 वर्षानंतर 1894 साली त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब महाराष्ट्रात साताऱ्यात त्यानंतरी झाला. त्यांच्या आई वडिलांचे ते 14वे अपत्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरात सगळ्यात लहान असल्यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते. त्यांचे वडील इंडियन आर्मीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणात मिळणाऱ्या विशेष अधिकारांना फायदा झाला, परंतु दलित असल्याने त्यांना शाळेत भेदभावाच्या सामोरे जावं लागले. एप्रिल 1946 रोजी नवीन प्रांतिक सरकाराच्या कामकाजाला सुरुवात झाली.
ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. स्वतंत्र होणाऱ्या भारताला राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा, त्यामुळे त्यांनी आपल्याला निवडून मध्यवर्ती प्रांतिक मिळवणी कोही प्रतिनिधी घटना समिती तयार करावी आणि घटना समितीला राज्यकारभार सुरू करण्याचे काम त्यांना ब्रिटिशांनी सुचवले. संविधान सभेत निवडणुका सुरू झाल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले. 27 डिसेंबर 1946 रोजी त्यांचे संविधान सभेवर पहिले भाषण होते. त्यांच्या मुखातून जणू संविधान भविष्याचेच बाहेर पडत होते. धन्यवाद.